नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना वजा अत्यंत महत्त्वाचा जो आहे निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। श्रोत्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणता निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि तुम्हाला म्हणजेच जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेचे सर्व लाभार्थी आहेत त्यांना आपले 2,500 मानधन किंवा अनुदान टिकवून ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे आणि राज्य शासनाचा जो सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाचा जो आदेश आहे तो कशा प्रकारचा आहे या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर श्रोत्यांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत म्हणजेच तुमच्या मित्र परिवाराबरोबर तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर या व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका। तर श्रोत्यांनो, दिनांक 8 ऑक्टोबर 2025 या तारखेला महाराष्ट्र शासनाने एक विशेष परिपत्रक जाहीर केलेलं आहे। त्या परिपत्रकान्वये अनेक बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेचे नियमित लाभार्थी आहेत ज्यांचं थकीत अनुदान बाकी आहे, त्या सर्व लाभार्थ्यांचं थकीत अनुदान येत्या 1 महिन्याच्या आत या ठिकाणी त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून किंवा सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत घेण्यात आलेला आहे। या परिपत्रकातील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे। श्रोत्यांनो, ज्या व्यक्तींचे अर्थातच ज्या दिव्यांग व्यक्तींचे UDID म्हणजेच युनिक डिसेबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड हे कार्ड आधार कार्डशी संलग्न नसेल अशा सर्व लाभार्थ्यांचा या ठिकाणी पुढील महिन्याच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात येणार आहे, अशी सुद्धा ताकीद या परिपत्रकाद्वारे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून सर्व लाभार्थ्यांना बजावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर श्रोत्यांनो, या परिपत्रकातील तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पॉईंट हा आहे किंवा मुद्दा हा आहे की दिनांक 31 ऑक्टोबर 2025 या काळामध्ये या म्हणजेच दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे काही कागदपत्रे या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जमा करणं अत्यंत आवश्यक आहे। त्या बाबतीतील दुसरी एक स्वतंत्र नोटीस किंवा स्वतंत्र परिपत्रक देखील महाराष्ट्र शासनाने जिल्हा प्रशासनाला आदेश देऊन काढून घेतले आहे किंवा प्रसिद्ध केलेले आहे। मागील व्हिडिओमध्ये ज्या श्रोत्यांनी मागील व्हिडिओ पाहिला असेल त्यांना याविषयीची संपूर्ण कल्पना आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण परिपत्रक वाचून दाखवलेलं होतं, तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की कोणकोणत्या प्रकारे म्हणजे कशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला तहसील कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयामार्फत नोटीस म्हणजेच तुमच्या ग्रामसेवक नगरसेवकांमार्फत जारी करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की यामध्ये अनेक कागदपत्रांचा समावेश आहे, ज्यामध्ये सर्वात प्रथम तुमचं आधार कार्ड, त्याचबरोबर तुमचं युनिक डिसेबिलिटी ID कार्ड, त्याचबरोबर तुमच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र, बँकेचं आधार आणि जे आहे मोबाईल क्रमांक लिंक असलेलं पासबुक, त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांक जो आधार आणि बँक शाखेशी बँक खात्याशी संलग्न आहे, अशा प्रमुख 5 महत्त्वाच्या कागदपत्रांचा त्या ठिकाणी त्या नोटीसमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, त्या परिपत्रकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। श्रोत्यांनी
मागील व्हिडिओ पाहिला नसेल त्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकता। श्रोत्यांनो, त्याचबरोबर या परिपत्रकातील अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा जो प्रकर्षाने या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व 36 जिल्ह्यांमधील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना तसेच तत्सम मासिक अनुदानित योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की तुमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे ऑनलाईन पद्धतीने काढून ते तुमच्या तहसील कार्यालयात किंवा नजीकच्या समाज कल्याण विभागात जमा करणे अत्यंत आवश्यक आहे। याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्र राज्याने तसेच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाने असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील जे कोणी फेक लाभार्थी आहेत किंवा जे फ्रॉड लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचं मानधन हे पुढील महिन्यापासून बंद करण्याचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सर्व श्रोत्यांना विनंती आहे, ज्या लाभार्थ्यांचं अजूनही अपंगत्वाचं प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने तयार केलं गेलं नसेल त्या सर्व लोकांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमचं जे आहे प्रमाणपत्र, ज्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट या नावाने ओळखतो, ते तुम्हाला ऑनलाईन काढून घेणं आवश्यक आहे। तर फक्त तुमचं अपंगत्वाचं प्रमाणपत्रच ऑनलाईन असणं आवश्यक आहे का? तर नाही। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याने स्वावलंबन या योजनेअंतर्गत तुम्हाला जे युनिक डिसेबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड प्रदान केलेलं आहे ते सुद्धा काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे। मात्र त्यामध्ये अट अशी आहे की जर तुमच्या युनिक डिसेबिलिटी ID कार्डला जर तुमचा आधार क्रमांक लिंक नसेल किंवा त्याची जर EKYC झाली नसेल तरीसुद्धा तुमचं नाव योजनेच्या लाभातून वगळलं जाऊ शकतं, याची देखील तुम्हाला नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर श्रोत्यांनो, अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी मी तुम्हा सर्व लाभार्थ्यांना देऊ इच्छितो ते म्हणजे दिनांक 31 ऑक्टोबर 2025, आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 आहे, परंतु तुम्हाला 31 ऑक्टोबर 2025 या दरम्यानच्या काळामध्ये ज्या लाभार्थ्यांना, विशेषतः ज्या लाभार्थ्यांना 1500 रुपयांचं मानधन या महिन्यामध्ये प्राप्त झालेलं आहे त्या लाभार्थ्यांनी नजीकच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन जी मी तुम्हाला आत्ता काही वेळापूर्वी कागदपत्रे सांगितली ती कागदपत्रे देणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। त्यातल्या त्यात जे लाभार्थी अपंग आहे किंवा ज्या अपंग म्हणण्यापेक्षा जे लाभार्थी गरजू आहेत, ज्यांचं उत्पन्न 21,000च्या कमी आहे, अशा सर्व लाभार्थ्यांनी जो आहे आपला उत्पन्नाचा दाखला देखील त्या ठिकाणी जर मागणी झाली तर सबमिट करणं अत्यंत आवश्यक आहे। तर श्रोत्यांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे देऊ शकता। तुमच्या मनातील प्रश्न, तुमच्या मनातील शंका जर काही असतील तर त्या देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता। त्याची उत्तरे आम्ही तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स व ताज्या बातम्या प्राप्त होत राहतील। त्याचबरोबर या व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि फेक UDID किंवा फेक डिसेबिलिटी सर्टिफिकेट तयार करणाऱ्यांवर काय कारवाई व्हायला हवी याविषयीच्या तुमच्या मनातील भावना किंवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला पोहोचवा, म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका। श्रोते हो, आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह। तेव्हापर्यंत धन्यवाद, नमस्कार।